बारवी विपश्यना सेवा संस्थेचा जो मित्रक्रम आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी, त्याच्या मित्रक्रमामध्ये रोह्यावरनं प्रिन्सिपल मॅडम आणि त्यांचे 7 शिक्षक ह्या मित्रक्रमाच्या ट्रेनिंगसाठी आले. तर रोह्याला यांची GVT फ्युचर स्कूल सुरकुली व्हा. तर ते मॅडम परत परिचय येतील आणि मित्रकोणाची ते 2-3 मिनिटं यांची प्रतिक्रिया देऊ शकतात. 1-2 मिनिटं. माझं नाव नुरीना शिंदे. मी ग्रुप ऑफ तटकरेमध्ये ॲज अ प्रिन्सिपल म्हणून काम करते. एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये मला कम्प्लिटली 18 वर्ष झाली आहेत. आज आय एम वर्किंग इन अ प्रिन्सिपल इन 3 years in this school. ॲज अ ग्रुप ऑफ तटकरे वी हा टोटल 13 स्कूल 13 स्कूल जवळजवळ आमचे स्कूल रन करत आहेत. आणि मोस्ट ऑफ द सरांनी फोन केल्यानंतर जो सरांनी प्रॉब्लेम सांगितला मुलांचा, ती मुलं डिस्ट्रॅक्ट आहेत, म्हणजे असं एका ठिकाणी बसत नाहीत किंवा त्यांची लिसनिंग स्किल ऐकण्याची क्षमता आहे ती खूप कमी होत चाललेली मुलांची. ती कधीपासून तर मोस्टली पेरेंट्सने ऑब्झर्व केलं की जे कोरोनापासून जे ऑनलाईन टीचिंग पद्धत आली त्याच्यापासून ते मोबाईल मुलांच्या हातामध्ये पेक्षा मी बघितलं की पेरेंट्स हातामध्ये जास्त असतं. मुलं बाजूला बसल्यानंतर आपले मुलं अभ्यास करतात आणि पेरेंट्स मुलं मोबाईल स्क्रोल करत बसलेले असतात. त्याच्यामुळे तो थोडा आहे तो चेंज पेरेंट्समध्ये यायला पाहिजे. आणि हा उपक्रम असा आहे की आपण योगा घेतो, पण ह्या उपक्रमामध्ये जे आता टीचर आवाज आहे ऑलरेडी मी सरांनी विचारला कोणाचा आवाज आहे, मग त्यांनी सांगितलं की याला टीचरचाच आवाज आहे हा. आणि तो आवाज असा आहे की ते मुलांच्या हार्टपर्यंत पोहोचतो. इव्हन माझ्याही मी असं ऐकल्यानंतर मला ते खूप ऐकल्यासारखं वाटलं आणि इतकं कॉन्सन्ट्रेशन झालं की विदिन टू अजून 2 तास पण आपल्याला नाही झालं, त्याच्यामध्ये आपण एवढं कॉन्सन्ट्रेट केलं आणि मुलं पण ऐकलं. तर तसंच आपण जर स्कूलमध्ये घेतलं तर त्याचा बेनिफिट 100% होईलच. जसं सरांनी सांगितलं की आपल्याला स्विमिंग करायची असेल तर आपण पहिले कशावर कॉन्सन्ट्रेट करतो तर आपल्या श्वासावर करतो. जे स्विमिंग करतात त्यांना माहिती आहे, आपण जेव्हा पहिली उडी मारतो तर पहिले आपण नाक बंद करतो. जर आपल्याकडे श्वासावर आपलं कंट्रोल असेल तर वी गोइंग टू स्विम प्रॉपरली. तसंच जर आपल्या स्वतःच्या जे कॉन्सन्ट्रेटमध्ये इनर अँड एक्झिट करतो त्याच्यावर जर आपलं कंट्रोल असेल, आपल्या मनावर कंट्रोल असेल तर डेफिनेटली गोइंग टू इम्प्रूव्ह अ कॉन्सन्ट्रेशन लेवल. ऑल्सो दॅट लिसनिंग स्किल म्हणजे मुलांची ऐकण्याची क्षमता पण वाढेल. आणि तुम्ही जर केलं पेरेंटनी तर त्यांच्यासोबत तुम्ही केलं तुमच्यासोबत मुलं येऊन बसतील आणि ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये ड्राफ्टिक चेंज तुम्हालाही दिसेल. आणि वी डेफिनेटली सर जो आम्ही केलेला आहे तो आम्ही या स्कूलमध्ये नक्कीच हा मित्रक्रम तुम्हाला कसा वाटला? खूप छान सर. त्याच्यामध्ये तुम्ही हा उपक्रम तुमच्या शाळेवर राबवणार आहात? येस, उद्यापासून आम्ही चालू करणार आहोत. आम्ही योगा आतापर्यंत घेत होतो, पण हा मित्र उपक्रम असा आहे की ते वर्डिंग ऐकायला त्याच्यामध्ये एवढं मुलं कॉन्सन्ट्रेट करतात आणि आपण करतो ते मुलंही 100% करतीलच. मग 2-5 मिनिटं सकाळी आणि नंतरचे 5 मिनिटं असा हा उपक्रम मी नक्की चालू करू. नॉट ओन्ली वन माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये पण अदर जे आमचे युनिट आहेत त्याच्यामध्ये पण नक्कीच हा उपक्रम चालू करू. आणि रोहामध्ये जेवढे इन्स्टिट्यूट आहेत क्लोज टू मी नक्कीच हा उपक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न करेन की त्याचा बेनिफिट जास्तीत जास्त मुलांना होईल. आणि जो हा डिस्ट्रॅक्शन दिसतोय मुलांमध्ये ते लवकर थँक्यू मॅडम. आम्ही सुद्धा तुमच्या रोया स्कूलला भेट देऊ. प्रत्यक्ष जर जास्ती असेल तर आम्ही सुद्धा तिथे येऊन परत हा उपक्रम अधिक पद्धतीने आपण करू शकतो. ओके सर, थँक्यू. मित्रपण संपलाय. सर्व पालकांचं, सर्व विद्यार्थ्यांचं आणि सर्व टीचर्सचं मनापासून आभार. तर तुम्ही आम्हाला फार चांगला सपोर्ट केला. तुम्ही सपोर्ट केल्यामुळे मित्रपण छान झाला. ओके, तुम्ही आल्यामुळे तुम्ही सपोर्ट केल्यामुळे मित्रपण छान झाला. मित्रपण संपलेला आहे. आता बाजू शेडमध्ये जायचंय आणि इथं मुलगाचा स्वादिष्ट वडापाव खायचा. ओके, फक्त जे जेंट्स असेल त्यांनी थोडंसं आम्हाला सपोर्ट करायचा आहे. तटकरे ग्रुप ऑफ म्हणजे शाळेच्या प्रिन्सिपल आणि त्याचा शिक्षक वर्ग आहे हा रोह्यावरनं सकाळी 5 वाजून म्हणजे 5ला गाडी बसला आणि ती 9:30 पर्यंत पोहोचला. तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की ते बारवी विपश्यना सेवा संस्था या भायगाव फार्म हाऊसवरती त्यांनी मित्रक्रम करण्यासाठी ते आले. त्यामुळे त्या सर्व स्टाफचं, प्रिन्सिपल मॅडमचं आणि तटकरे ग्रुपचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी हा मित्रक्रम त्यांच्या शाळेत राबवावा एवढ्या शुभेच्छा देतो. ओके मॅडम, चलो ओके.